मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याचे निमंत्रण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांनाही देण्यात आले। छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणावर हा मेळावा होणार आहे। दुपारी 4 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडे। महेंद्र, बीडमध्ये आज राजकीय वातावरण तापलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आज ओबीसींचा महाएल्गार पार पडणार आहे। एकीकडे ओबीसींची एकजूट आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून टीका सुद्धा केली जाते। नक्की श्वेता, या मेळाव्याच्या माध्यमातून बीडमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असं म्हणलं तरी आता वागू वाटणार नाही। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार जो मेळावा आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। मेळाव्याला मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी जे मातबर नेते आहेत त्यांची देखील उपस्थिती राहणार आहे। विशेष म्हणावं एकीकडे मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडनं या मेळाव्याला विरोध होते। लक्ष्मण हाके असतील किंवा इतर कोणी असतील हे या मेळाव्याला आले पाहिजे, मात्र मंत्री छगन भुजबळ मंत्री असताना, संविधानिक पदावर असताना या मेळाव्याला ते येऊ नये आणि जर यायचंच असेल तर राजीनामा देऊन यावा अशी अनोखी जी मागणी आहे त्यांनी केलेली आहे। आणि असं जर झालंच नाही तर हा मेळावा उधळून लावू असा इशारा जो आहे त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी राजकीय वातावरण असेल आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा जो पेटलेला संघर्ष आहे पुन्हा एकदा प्रकर्षाने इथं पाहायला मिळतोय। आणि त्याच अनुषंगानं पोलीस देखील आता चोख बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे। मनोज जरांगे पाटलांचे जेवढे काही समर्थक आहेत त्यांना नोटीस जी आहे ते इश्यू करण्यात आलेली आहे। गंगाधर काळकुटे यांना सकाळी 7 वाजल्यापासूनच पोलिसांनी नजरकैदेत ठेवण्यात आले। दुसरीकडे जर बघितलं तर 4 वाजता हा मेळावा सुरू होतोय आणि या मेळाव्याला दसरा मेळाव्यानंतर मुंडे भावंड पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येतात। एवढंच नाही तर मंत्री छगन भुजबळ, मुंडे भावंड आणि लक्ष्मण हाके पहिल्यांदा बीडच्या व्यासपीठावर एकत्र येतात। त्यामुळे 4 वाजताच्या या सभेमध्ये नेमकं हे चारही मातबर ओबीसीचे नेते काय संवाद घालतील, समाजाला काय साथ घालतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हळूहळू आता इथं गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। 4 वाजता हा मेळावा खऱ्या अर्थानं सुरुवात होईल आणि बीडमधलं जे छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणावरती हा मेळाव्याचं एक प्रकारे आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आता थोड्याच वेळात छगन भुजबळ देखील नाशिक मार्ग, छत्रपती संभाजी मार्ग बीडकडे येण्याची सध्या तरी शक्यता वर्तवली जात आहे। धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।